सोलापुरातील तेलंगी पाच्छापेठ प्रभाग क्रमांक 14 मधील जेलरोड पोलीस ठाण्यापासून तेरी गल बेकरी व जमखंडी पूल रस्त्यापर्यंत 4-5 महिन्यापूर्वी नव्याने तयार केलेले रस्ता पहिल्या पावसात प्रचंड खराब झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे। अवघ्या 4च महिन्यात हे डांबरीकरण जागोजागी उखडले असून खड्डे पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। तसेच डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते। रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे असे कोणीही म्हणणार नाही। आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून एकूण 80 लाख रुपये खर्च करून वरील रस्ता चकाचक तयार करण्यात आलेला होता, परंतु ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचा साहित्य व मटेरियलचा वापर केल्यामुळे रस्ता 4 महिन्याचे आत उखडत गेला आहे। रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहे। या रस्त्यासाठी आमदार प्रणिती शिंदेंकडून 80 लाख रुपये निधी मिळाली आहे। संबंधित ठेकेदारांनी 4 इंच जाडीच्या दगडांचा अर्ध्या फुटाचा थर करताच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। परिणामी रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे। रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या रस्त्याचे 3 तेरा केले आहे। शासनाचे 80 लाख रुपये पाण्यात गेले। ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तातडीने चौकशी करून रस्ता पुन्हा नव्याने तयार करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।